नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। नमस्कार, मी नवनाथ कलापुरे धांबोरी। मी 7व्या महिन्यात 2018 साली मी कोरोना बँकेकडून लोन घेतले। लोन घेतल्यानंतर बँक 2 वर्ष 37 लाख लोन घेतलं। लोन घेतल्यानंतर मी 2 वर्ष व्यवस्थित 12 लाख रुपये त्याची परतफेड केली। त्याच्यात कोरोना पिरियड आला। कोरोना पिरियडमध्ये 5 ते 6 महिने व्यवसाय बंद ठेवावा लागला। व्यवसाय बंद ठेवल्यामुळे बँकेने माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई चालू केली। त्याच्यात बँकेला भरपूर विनंत्या केल्या, तोंडी विनंत्या केल्या, लेखी विनंत्या केल्या, तरी पण त्यांनी मला कोणताही मार्ग दिलेला नाही। आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी जागा पण जप्त केली। जागा जप्त केल्यानंतर पण त्याचं व्याज वाढतच गेले। आतापर्यंत ते व्याज 80 ते 85 लाखाच्या आसपास नेऊन ठेवले व मला आत्महत्यासारख्या प्रवृत्तीस त्यांनी भाग पाडले। इथून पुढे मला कोणताही मार्ग आता दिसत नाही। व्यवसाय त्यांनी माझा बंद करून मी विनंती केलेले याच्याला पर्याय दाखवला नाही व त्यांनी माझं जागेचे भाडे द्यावे। मला जो मानसिक त्रास झाला आहे त्याचं मला काही नुकसान भरपाई द्यावी। इथून मला जर तिथून माझं उपोषण बंद करून जर काही मार्ग मागत जर काही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही। मी घरी सुद्धा जाणार नाही। याला सर्वस्वी जबाबदार बँकेचे अधिकारी, प्रशासकीय जबाबदार राहतील।